आज सकाळपासून आपण बघतोय की अजितदादाच्या प्लेनचा क्रॅश झालेला आहे कळलं. त्याच्यात त्यांच्यासह इतर पण 5 जण गेलेत आणि भल्या पहाटे उठणारा माणूस असं त्यांचं एक वेगळी शैली होती काम करतानाची. त्यांचे आमचे कार्यकर्ता म्हणून आमचे त्यांचे मतभेद होते. त्यांच्या मुलानं केलेल्या ते जमिनीच्या भ्रष्टाचारात पण आम्ही बोललो. त्यांनी PhDच्या प्रकरणात PhD करणारे एकाच घरातले 5-5 विद्यार्थी असतात असं म्हणून त्यांनी सभागृहात बोलले होते. त्यावरही आम्ही टीका टिप्पणी केली होती. वैचारिक मतभेद होते अजितदादांचे यांचे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं होतं म्हणजे तर तेव्हा जेवढं महाराष्ट्राचे दुसरे डेप्युटी CM जे होते आपले एकनाथ शिंदेसाहेब, त्यांना ज्या पद्धतीनं लोकांनी 50 खोके सगळं ओके असं म्हणून बोलत होते. ॲक्च्युली त्यांच्यासोबत अजितदादासुद्धा होते, पण अजितदादाच्या नावानं कुणी असं बोलत नव्हतं की 50 खोके आणि एकदम ओके असं कुणी म्हणत नव्हतं. म्हणजे दुसरी गोष्ट अशी पण आहे की जेवढं महाराष्ट्रात जाती अत्याचार समजा होतात तर कधी त्याच्यामध्ये त्यांचं असं प्रत्यक्ष असं कधीसुद्धा असं नाव आलं नाही की त्यांनी ही घटना दलित अत्याचारातली अशी दाबली किंवा असं काही. म्हणजे माझ्या ऐकण्यात गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ते आहे, त्याच्यात कधी ऐकण्यात नाही आलं आणि बघण्यात नाही आलं. कदाचित मी त्यांच्यावर खूप टीका पण केलं, त्यांच्यावर व्हिडिओ पाठवा म्हणून हे म्हणून की त्यांनी दलितांच्या मुलांना PhDच्या संदर्भात त्यांनी असं हे करत होते. पण आज बघितलं तर एक महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांचा मोठा धाक होता. 35% महाराष्ट्रातला मराठा समाज आहे. असं म्हणतात की देशातलं राजकारण महाराष्ट्राचं खूप काही हे होतं. ह्याच्या पाठीमागे असं पण आम्हाला हे होतं की कदाचित 8 वर्षापूर्वी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर झाल्या असत्या तर हा हातचा काही माझ्या जो प्रसार हे आत्ताचे जो होतोय तो कदाचित टळला गेला असता. पण जर त्याच्या गोष्टी आहेत. पण एक महाराष्ट्राचा दादा असणारा माणूस, धाक असलेला माणूस गेला. ह्याचं म्हणजे आज प्रचंड दुःख होते. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत एक करून त्यांचा अंत झाला आहे आणि बाकी मतभेद होते, पण वाईट वाटतं. धाक असणारे माणसं महाराष्ट्रातले राजकारणातले संपवले जात आहेत. कसे संपवले जात आहेत माहीत नाही. कदाचित येत्या काही काळामध्ये राजकारण महाराष्ट्रातलं बदललं असतं. हे खूप होती आमच्या ते नुसते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते, ते आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. त्यांना कधी भेटण्याचा योग आला नाही, पण महाराष्ट्राचं नुकसान झालं अजितदादाच्या जाण्यानं. त्यांच्यासोबत जे त्यांचे PF होते, त्यांचे क्रू मेंबर होते, पोलीस बॉडीगार्ड होते, तेही गेल्याचं कळतं. महाराष्ट्राचं नुकसान झालं ह्या निमित्ताने. एवढंच.